सकाळी फिरल्यामुळे मनाला प्रसन्न मिळते, अंगाचा पूर्णपणे व्यायाम होतो मित्रांनो. अतिप्रसन्न वाटते फिरण्यास गेल्यानंतर. घरातून बाहेर पडताना नको नको वाटते. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. आज चिरंजीवची सायकल घेऊन आलेलो आहे फिरण्यासाठी. जबरदस्त लॉन आहे पोर्लेकर मळ्यामध्ये. पक्ष्यांचा आवाज, मोरांचा. बाग तशीच हिने गुलाबाची पण बाग केलेली आहे. जबरदस्त अशी फुलं मित्रांनो. अशी आंतरपिके घेतली की थोडेफार हातभार लागतो आपल्याला. सारखा ऊस करण्यात काही अर्थ नाही. आंतरपीक घेतली की शेतीला पण मशागत, खत मिळते. जबरदस्त अतिशय सुंदर अशी बाग केलेली आहे. आत्ताच लावलेली ही बाग. अजून फुलं धरायल्यात काळ्या आता बघा. अशी थोडीफार तर आंतरपीक शेती करत जावा. जबरदस्त पोर्लेकर मळा. सुंदर अशी बाग तयार केलेली आहे आंतरपीक म्हणून. खूप छान. साय मळा कसा आहे, लॉन मळा. जबरदस्त वातावरण सकाळचं. खूप छान सुंदर प्रसन्नता मनाला. आल्हाददायक वातावरण. मोरांचा आवाज. व्हिडिओ करायला की मोर आवाज बंद करतात. खूप छान सुंदर. सुट्टी नाही. गुलाबाची गुलाबाची बाग. गुलाबाच्या बागेत आज आलेलो आहे आपण. जबरदस्त अशी गुलाब बाग. आता कळ्या धरायला लागलेले थोड्या दिवसात. मोराचा आवाज. शेतकऱ्यांनी अशी आंतरपिके घेतली तर खूप छान आहे मित्रांनो. अतिशय सुंदर. खरं राबणूक आहे. राबणूक असल्यामुळे हे होत नाही आंतरपीक घेणे. तर ह्यात फायदा असतो. जसं आमचा ताजा पैसा म्हणतात तसा असा ताजा पैसा मिळू शकतोय राबणूक झाली की. त्यामुळे थोडंफार तर आंतरपीक घेतलं पाहिजे. निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरत जावा मित्रांनो. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा. आपण स्वतःकडेच लक्ष देत नाही. इतरांची काळजी करत स्वतःकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत जावा. थंडीच्या वातावरणामध्ये आता अवश्य कंटाळा करू नका. अतिशय सुंदर अशी बाग केलेली आहे. 10 गुंठ्यामध्ये काय 7 गुंठ्यात फुलाची बाग. असं आंतरपीक घेत जावा मित्रांनो शेतकरी वर्गाला. अतिशय असं कोण घेत नाही. सगळे ऊस लावतात आणि बाजूला असतात. मोराचा आवाज. खरं राबणूक असते हो. त्यामुळे कोण करत नाही. ऊस लावत्यात, विषय खलास.